कपाटावरची स्टिकर्स. आपलं मूळ गाव, जुनं घर सोडून आपण नोकरीनिमित्त दूर देशी सेटल होण्यासाठी निघत असतो. आपली मुलं तेव्हा 3-4 वर्षाची असतात. निघताना आजी लेकरांना कवेत घेऊन हमसाहमशी रडलेली असते. आजोबा उगाचच चला उशीर होते म्हणून अश्रू लपवत असतात. छोटी नात एका हातातल्या बाहुलीला घट्ट धरून दुसरीकडे आजीचा पदर धरून रडत असते. नातू थोडासा मोठा, तो कावराबारा होऊन मान वर करून सगळ्यांकडे बघत राहतो. आपण निघतो. आता लवकर परत येणं नाही, 2-3 वर्ष तरी नाही. वर्षभरात आई वडील जुनं घर पडायला आले म्हणून नवीन सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये राहायला जातात. पुढच्या महिन्यात आपण 3 वर्षानंतर दिवाळीला यंदा घरी जाणार असतो. त्या आधीच घरून फोन येतो, तातडीनं निघावं लागणार, आई गेली. नवीन घरी पोचतो. खूप शोधावं लागतं ते घर, सगळंच नवीन आणि बदललेलं. दारात गर्दी, समोर आईचं पार्थिव, सोफ्यावर सुन्न बसलेले वडील, एकाकी भासणारे आणि वृद्ध वाटणारे. त्यांना आपली चाहूल लागते. ते वर बघतात. आपण त्यांच्या जवळ जातो. इतका वेळ कोंडून पडलेले अश्रू ओघळू लागतात. सर्व आटोपल्यावर, घरी येऊन आंघोळ झाल्यावर आपण त्या नवीन घरातल्या आपल्या लहानपणीच्या एकमेव ओळख असलेल्या गोदरेज कपाटाच्या आरशासमोर उभे राहतो. धुरकट आरशात पाहतो. आरशाच्या बाजूला किनारीवर आईची टिकली चिकटवलेली असते. आतून भरून यायला लागतं. त्याच्या बाजूला आपल्या लहानपणी ब्रिटानियाच्या ब्रेडवर फ्री मिळणारं ते पुसट झालेलं जुनाट स्टिकर दिसतं. आणि त्याच्या खालच्या बाजूला आपल्या मुलानं 3-1 वर्षापूर्वी असंच फ्री मिळालेलं अव्हेंजर्सचं स्टिकर चिकटून ठेवलेलं असतं. नवीन घरात सगळंच नवीन, काहीसं अनोळखीच, पण हे जुनं कपाट 3ही पिढ्यांच्या आठवणींना असं बिलगून बसलेलं असतं. आईच्या त्या टिकलीवरून बोट फिरवताना आपण त्या धुवट आरशात पाहतो. चेहरा आणखी पुसट दिसायला लागतो. आपल्या जवळ आलेली, आपल्याला असं रडताना पाहून पायाशी बिलगणारी आपली पोरगी कावरीबावरी होते. तिला मिठीत घेऊन आपण कपाटाला टेकून बांध फुटून रडायला लागतो.